पिण्याचं पाणी हे एक मोठा इश्यू आहे गल्फ कंट्रीजमध्ये. गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही बघितलं असेल, इराण वॉरमध्ये बरेचसे डिसॅलिनेशन प्लांट्स बॉम्बार्ड केले गेले आहेत. म्हणजे जी लोक समुद्राचं पाणी घेतात, त्याला स्वच्छ करतात, ट्रीट करतात आणि यूज करतात वॉशिंगसाठी, पिण्यासाठी. हायर लेवल ट्रीटमेंट प्लांट्स आहेत. इराणमध्ये तर नाही, कारण की इराणला स्वतःच्या रिव्हर्स आहेत, नद्या आहेत तिथे. पण बाकीच्या गल्फ कंट्रीजमध्ये जिथे नद्या नाही आहेत, जसे कुवेत झालं, बहरीन झालं, जॉर्डन झालं, ओमान झालं, कतार झालं, सौदी झालं, तर तिथे हा मोठा इश्यू पाण्याच्या पिण्याचा उठणार आहे. आणि ह्याच्यासाठी भारतातल्या 2-3 कंपन्या अशा आहेत ज्या मोठा धंदा करतात डिसॅलिनेशनचा, आणखीन पाण्याच्या रिलेटेड ट्रीटमेंटचा. इन्व्हेस्टमेंटच्या रीतीने बघितलं तर फार फायदेशीर होऊ शकतं. आज मार्केट्स पडलं आहे, आज सोमवार आहे, आज 9 तारीख आहे आणि मार्केट्स पडलं आहे. आणि 2-3 कंपन्या ज्या मी बघितल्या, गोल्ड सिल्वर तर वर आहेच, पण 2-3 कंपन्या ज्या मी बघितल्या, एक आहे चेन्नई बेस्ड VA टेक वॅबॅग. ह्याच्यात राकेश झुंझुनवालाचाही इन्व्हेस्टमेंट होता. 8% आहेत बहुतेक त्याचा इन्व्हेस्टमेंट. पण आता ती कंपनी डिसॅलिनेशनचे प्लांट्सची टेक्नॉलॉजी आहे त्याच्याकडे, तर त्याचा धंदा बूम होणारच आहे. जर चांगल्याच रीतीने आहे, बहुतेक मी बघितलं लास्ट तेव्हा 3% पडलं होतं. जर आणखीन पडतं तर घेण्यासारखं आहे. दुसरी कंपनी आहे, त्याचीच रायव्हल आहे आयन एक्सचेंज. आयन एक्सचेंज मुंबईला असायची. ते पण डिसॅलिनेशनचे प्लांट्स रन करतात, वॉटर ट्रीटमेंट अँड डिसॅलिनेशन रन करतात. तोही एक स्टॉक आहे जो तुम्ही बघू शकता. तो पण पडला आहे, बहुतेक 300-350 रुपयाचा स्टॉक आहे, तो बघू शकता. थर्मॅक्स, L&T, प्राज इंडस्ट्रीज, ह्या 3 कंपन्याही डिसॅलिनेशन करत नाही, पण वॉटर ट्रीटमेंट, जसं सिवेज वॉटर ट्रीटमेंट, रिसायकलिंग, जे इंडस्ट्रीयल रिसायकलिंगसाठी वॉटर वापरलं जातं त्याची टेक्नॉलॉजी ह्यांच्याकडे आहे. तर ह्यांचाही धंदा खूप बूम होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल हा पाणी कुठेही वापरलं जातं. हे पाणी जसं ऑइल प्लांट्समध्ये, व्हेरियस अदर वॉशिंग आहे आणि अशा सगळ्या जागी हे ट्रीटमेंटसाठी हे ट्रीटेड वॉटर वापरलं जातं. स्पेशली जिथे आता तुम्ही बघाल रिकन्स्ट्रक्शन होईल सगळं, तर त्याच्यात पाणी कुठनं येईल, तर हे ट्रीटेड वॉटर असणार आहे. हॉस्पिटल्समध्ये वॉशिंगसाठी हे ट्रीटेड वॉटर वापरलं जातं. तर हे 2-3 कंपन्या आहेत ज्याला बघायला पाहिजे आणि ज्याचे स्टॉक्स पडत आहेत. आज तर पडतं आहे मंडे मॉर्निंग 9 तारखेला. आज आपण बघतोय बराच काही पडतं आहे. गोल्ड सिल्वर जसं मी पहिलेही प्रिडिक्ट केलं होतं की परत वर चाललं आहे. एक रिझन गोल्ड का वर चाललं आहे, कारण की एक कंपनी आहे अमेरिकेची टीथरकडून आणि चायना, ही 2 लोक खूप भरून गोल्ड खरीदत आहेत. चायना तर हापापला आहे गोल्डसाठी, कारण की त्याचं विश्वास डॉलरमध्ये नाहीच आहे. तर चायनाची गोल्ड बाय करायची तयारी. आणि टीथर जी अमेरिकेची कंपनी आहे, त्याचा असा विश्वास आहे की पुढे जाऊन गोल्ड बॅक्ड करन्सी परत येईल, असं त्याचा विश्वास आहे. म्हणून ती एक कंपनी आहे जी भरून म्हणजे सॉव्हरन म्हणतात, जसे कंट्रीज घेतात तसं ती खरीदते आहे. तर म्हणून ह्या गोल्ड आणि सिल्वरवरती तर तुम्ही लक्ष ठेवाल, पण वॉटर ट्रीटमेंटचे प्लांट्स पण बघत राहा. आणि मग आपण पुढे बोलूया. आणखीन एक माझ्याकडे फायनान्सच्या रिलेटेड आहे, ज्या लोकांनी फायनान्स रिलेटेड कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे की नाही, तो माझा नेक्स्ट व्हिडिओ आहे. बघत राहा मराठा प्राईड. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.